बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यामध्ये चिखला काकड या गावात शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरनं वाद झाला। अंगणवाडीच्या आवारामध्ये स्थापित करण्यात आलेल्या पुतळ्याच्या जागेवरनं दोन गट हे आमने सामने आले आणि त्यातून दोन समाजामध्ये वाद झाला। त्याचं रूपांतर हाणामारीत झालं आणि या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटतात। मनोज जरांगे पाटील यांनी या गावाला भेट देत सरकारला थेट इशारा दिलाय। शिवरायांच्या पुतळ्यावरून चिखला काकड गावात हाणामारी। शिवरायांच्या पुतळा स्थापनेच्या जागेवरून वाद। एका गटाचा विरोध तरीही अंगणवाडीच्या आवारातच पुतळा। हाणामारीत जखमी महिलांची जरांगे पाटलांनी घेतली भेट। आरोपींना अटक न केल्यास जरांगेंचा आंदोलनाचा इशारा। बुलढाणा तालुक्यातील चिखला काकड गावात टुमदार छान अंगणवाडी आहे। त्या अंगणवाडीच्या परिसरात परवा रात्री अचानक एका लोखंडी चबुतरा आणि त्यावर शिवरायांचा पुतळा आणून ठेवला। ही जागा गावातील सामाजिक कौटुंबिक कार्यक्रमासाठी वापरली जात होती। त्यामुळे पुतळा या जागेत न उभारता तो ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती। याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदनही देण्यात आलं होतं, पण अंगणवाडीच्या जागेतच पुतळा उभारण्याचा दुसऱ्या गटाचा आग्रह होता। यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असतानाच अज्ञातांनी शिवरायांचा पुतळा अंगणवाडी समोर नेऊन ठेवला। आता यावरून वाद चिघळला। शिवजयंतीनंतर 20 फेब्रुवारीला दोन्ही बाजूकडील महिला पहिल्यांदा आमने सामने आल्या। तिथे वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। प्रकरण वाढत गेलं आणि या हाणामारीत 200 ते 300 महिला आणि पुरुष सहभागी असल्याचं सांगण्यात येत आहे। यात काही महिलांना, लहान मुलांना जबर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला होता। सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSIला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं। माझ्या अंगावरचे कपडे पाडले। मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे मग किती इंजुरी झालेली आहे माझ्या शरीरावर। या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताच राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली। चिखला काकड गावात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक गावात दाखल झाली। यात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उडी घेतली। शनिवारी दुपारी त्यांनी गावाला भेट दिली। मारहाण झालेल्या महिलांची विचारपूस केली आणि महाराजांच्या पुतळ्याजवळ उभं राहून आक्रमक भाषणही केलं। दोषी आरोपींवरती गंभीर गुन्हे दाखल करण्याची 24 तारखेपर्यंत त्यांना अटक करण्याची मागणी ही जरांगे पाटील यांनी केली। सर्व आरोपींना अटक झाली नाही तर 25 फेब्रुवारीला चिखला गावात आंदोलनाचा इशाराही जरांगे पाटलांनी दिला। आता तुमचा जॉब त्या लेकरांचा 12 वर्षांचा मुलीचा पाय मोडलेल्या एका मुलीचा जॉब घेणं गरजेचं आहे। त्या जॉबनुसार सगळ्या कलमा येतील आणि त्यानुसार यांना सगळ्यांना अटक होईल असं सांगितलंय। आणि आम्ही SP साहेबांवरती परत पोकळे साहेब आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय, DSP साहेबांवरती विश्वास ठेवला की सगळ्यांना अटक करतील। त्यांनी नाही केले। 25 तारखेला आपण एकत्र पुन्हा जमू, 25 तारखेला तारीख डिक्लेअर करू। आज मी जाहीरपणे सांगितले सगळ्यांनी शांत राहायचं, आपण आपल्या गावाकडे शांततेत सगळ्यांनी जायचं। या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 जणांना ताब्यात घेतलं। फिर्यादींचा जबाब घेऊन आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती आहे। आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं गावात विचारपूस करण्यासाठी दाखल होत आहे। दुसरीकडे या वादाला मराठा विरुद्ध बंजारी असं रूप देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवरायांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण जागेबाबत मतांतर असल्याचं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे। ज्या सार्वजनिक जागेवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारलाय तो त्याच ठिकाणी ठेवण्यात यावा अशी आग्रही भूमिका जरांगे पाटलांसह मराठा समाजाने घेतली। आता प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार याकडे आणि या गावातली तणावपूर्ण स्थिती शांत होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।